अभिजात मराठी भाषा हे शब्द ऐकल्यावर प्राऊड फील होतं ना? आहेच आपली भाषा तशी. मराठी सोबतच अनेक भाषा अशा आहेत ज्या अभिजात भाषा आहेत. पण अभिजात म्हणजे नक्की काय? तर अशी भाषा जी स्वतंत्र आहे, ज्या भाषेतील साहित्य हे उच्च दर्जाचं आणि प्राचीन आहे. मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बेंगॉली, तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नडा, ओडिया अशा या 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही क्रायटेरियाज आहेत. पहिला क्रायटेरिया म्हणजे त्या भाषेची हिस्ट्री ही ॲटलिस्ट 1500 ते 2000 वर्षांची असली पाहिजे. दुसरं म्हणजे त्या भाषेला जुन्या लिटरेचरचा वारसा असायला हवा. ती भाषा ही ओरिजिनल असायला हवी. अभिजात भाषा ही तिच्या मॉडर्न फॉर्मपेक्षा वेगळी असायला हवी. अभिजात भाषा सोडून स्केड्युल्ड लँग्वेज आणि ऑफिशियल लँग्वेज पण आहेत. स्केड्युल्ड लँग्वेज त्या असतात ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या 8th शेड्यूलमध्ये मेन्शन केलेल्या असतात आणि ऑफिशियल लँग्वेजचा वापर हा केंद्र सरकारच्या ऑफिशियल कामांसाठी केला जातो. सध्या 22 स्केड्युल्ड लँग्वेज आहेत आणि 2 ऑफिशियल लँग्वेज आहेत, ज्या हिंदी आणि इंग्लिश अशा आहेत. तुम्हाला माहिती होता का अभिजात भाषेचा अर्थ? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका.